उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर, दुपारी दिल्लीत पोहोचणार। बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर दिल्ली दौरा, एनडीए मधल्या वरिष्ठ नेत्यांची सुनेत्रा पवार भेट घेण्याची शक्यता। महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर, विभागवार समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा, मुंबई विभागासाठी राजेश पांडेंवर समन्वयकाची जबाबदारी। ठाणे कोकणसाठी आमदार योगेश सागर यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी, तर प्रमोद जठार संयोजक असतील। पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे समन्वयक, तर विक्रम पवार संयोजक असतील। विदर्भात संजय कुटे समन्वयक, तर दिनेश सूर्यवंशी संयोजक म्हणून काम पाहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असल्यानं राज्यात हत्या आणि अत्याचाराच्या घटना। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप, त्यामुळे हे सरकार आपटावेच लागेल, जरांगेंचा इशारा। सरकार किती खुणत आलं तरी लक्ष देत नाही। देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिराला आपल्या राज्याला। सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात, ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळत। प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे। इथं गुंड्यांचं चालणार आहे, गोरगरीब जनतेचं, शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाही। त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे का पुन्हा। साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता, खेडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय। सर्व आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष सुटका। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या मुरुडमधील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर ठेवण्यात आला होता नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका। विधानसभा निवडणुकीतील पराभव मान्य नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, ममता बॅनर्जी यांची आडमुठी भूमिका। नैतिकदृष्ट्याही स्वतःला विजयी मानत असल्याचा अजब दावा। কেন কিসের জন্য আমরা তো হারিয়ে নিয়ে যাব, হারলে আমি যদি শপথ নিতে যেতাম তাহলে আমি রেজিগনেশনটা করতাম। এখন তো কোয়েশ্চেন ডাজন্ট অ্যারাইজ। জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেশন দিতে হবে, নো, নট দ্যাট। নাও অলসো আই ওয়ান্ট টু সে দ্যাট we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. पराभव मान्य न करणं आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देणं हे घटनेला धरून नाही। पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा, सरकार बरखास्त करावं आणि सत्ता स्थापनेसाठी भाजपला आमंत्रण द्यावं, खासदार उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निकालानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार। कोलकातामधील हॉग बाजारात बुलडोझर आणून तोडफोड, भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक दुकानं तोडल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप। कोलकातामधील तृणमूलची कार्यालय भाजपनं फोडल्याचा अभिषेक बॅनर्जी यांचा आरोप। चौकशीसाठी टीएमसीनं स्थापन केली समिती, भाजपनं मात्र आरोप फेटाळले। निवडणूक आयोगाचे हिंसाचाराविरोधात कठोर कारवाईचे आदेश। अभिनेता विजयची टीव्हीके पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड आणि त्यामुळे विजय थलापती कुणासोबत सरकार स्थापन करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। टीव्हीकेनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकून इतिहास घडवलाय। बहुमताचा आकडा आहे 118। तामिळनाडूत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडून टीव्हीकेला सशर्त पाठिंबा मिळण्याची शक्यता। अभिनेता विजयने राहुल गांधींना पत्र लिहित केली होती पाठिंब्याची मागणी। तामिळनाडू संदर्भात मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। मुंबईच्या पायधुनीमधल्या चौघांच्या मृत्यूचं डेथ ऑडिट सुरू। मृत्यूचं कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत विलंब झाला का हे तपासलं जाणार। 4 जणांचे मेडिकल रेकॉर्ड्सही तपासले जाणार। मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश, फॉरेन्सिककडून पुष्टी। केंद्र सरकारकडून ऊसाच्या एफआरपीमध्ये 100 रुपयांची वाढ। आगामी ऊस हंगामात शेतकऱ्याला प्रतिटन मिळणार 3650 रुपये, तर प्रतिटन किमान 300 रुपये वाढ होणं गरजेचं असल्याचं राजू शेट्टी यांचं मत। रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं। मिसिंग लिंकवर 3 दिवसात 95 वाहनांवर कारवाई। पुलावर बोगद्यात थांबून नियमांचं उल्लंघन,
जगातील सर्वात रुंद बोगद्यातही थांबून प्रवाशांचं फोटो सेशन, तर पोलिसांची कारवाई पुढे सुरूच राहणार. पुण्याच्या पर्वती परिसरात 70 वर्षीय सख्या आजोबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. संतप्त नागरिकांचा कारवाईसाठी पर्वती पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. पुण्यात 9 वर्षाच्या चिमुकलीवर सख्या आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न, नराधम आजोबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा, पर्वती पोलिसांनी नराधमाला केली अटक. दारूच्या नशेत चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. तुळजापुरात हत्येच्या घटनेनं खळबळ, किरकोळ कारणातून 19 वर्षीय तरुणाची हत्या, आरोपीला पोलिसांनी केली अटक. मात्र गेल्या 6 महिन्यात 3 हत्या तर अनेकदा गोळीबाराच्या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण. गोंदियातल्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी याचं सोनोग्राफी सेंटर सील, गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाई. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात केली होती 4 बाळांची विक्री. ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे भंडाऱ्यामध्ये. भंडाऱ्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारा आणि मेघगर्जनेसह काही भागात गारपीट झाली आहे. कुठे हलक्या सरी तर कुठे जोरदार आलेल्या अवकाळी पावसानं कापणीला आलेलं भात पीक अक्षरशः जमिनीवर झोपलंय. अवकाळी पावसाच्या मारामुळे भात पिकाची लोंबी गळून पडली आहे, तर अनेक शेतातील उभं भात पीक शेतात झोपल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलंय. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खूप धानाच्या खूपच नुकसान झालेलं आहे. माझ्या मागेच धान आहे आणि मी कितीतरी पैसा या शेतीमध्ये लावून या अवकाळी पावसाने पूर्णतः धानाला उद्ध्वस्त केला आहे. तरी पण माझे सरकारला विनंती आहे की हा जो धान आहे हा तर आम्हाला भेटणारच नाही, परंतु सरकारला विनंती आहे की याचे पंचनामे करून या धानाच्या तात्काळ आम्हाला मदत करावी अशी मी सरकारला विनंती करेन. बातमी आहे मुंबईमधून. ऐन उन्हाळ्यात महापालिकेनं 3 जलतरण तलाव बंद केलेले आहेत. दुरुस्ती कामामुळे ऐन उन्हाळ्यात जलतरणपटू आणि हौशी नागरिकांची निराशा होतीये. मुलुंड, चेंबूर आणि दहिसर येथील महापालिकेचे जलतरण तलाव बंद करण्यात आलेत. चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य या जलतरण तलावाला गळती लागलेली आहे. दहिसर येथील तलावात क्लोरीनचं प्रमाण अधिक असून या तलावाला देखील गळती लागल्याचं नागरिकांची तक्रार आहे. तर मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. लाद्या तुटलेल्या आहेत, पंप नादुरुस्त आहेत, पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा देखील बिघडली आहे. दहिसर येथील तरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन निविदा मागवण्यात येणार आहे, तर इतर 2 तलावांचं काम सुरू आहे.